आणि यानंतर आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. भारत आणि अमेरिकेनं संयुक्तपणे विकसित केलेल्या नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजेच निसार या अत्याधुनिक उपग्रहाचं श्रीहरी इथून अगदी काही सेकंदात प्रक्षेपण होईल. सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून GSLV-F-16च्या सहाय्यानं हे प्रक्षेपण होत आहे. निसार ही पृथ्वी निरीक्षणाची अत्याधुनिक वेधशाळा असून त्यामधील एस बँड रडार इस्रोनं तर एल बँड रडार नासानं विकसित केलं आहे. कपड़े गीले हो जाते हैं, हाथ ठंडे हो जाते हैं, पर काम तो चलना ही चाहिए। अंडरग्राउंड फॉल्ट ढूंढना आसान नहीं है। टेस्टिंग मशीन लेकर जगह जगह जाकर सिग्नल देखना पड़ता है ताकि ना ही किसी घर की निसार उपग्रहाचं प्रक्षेपण होत आहे. आपण याबद्दल अधिकचे अपडेट आणि या सगळ्याबाबतचं विश्लेषण जाणून घेत आपल्यासोबत खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे आहेत. मयुरेश, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. निसार उपग्रहाचं हे प्रक्षेपण होतंय, किती अर्थांनी निसार हा महत्वाचा असणार आहे आपल्यासाठी? दीपक, हा आतापर्यंत सगळ्यात अत्याधुनिक असा पृथ्वी निरीक्षणाचा उपग्रह मानला जातोय. जेव्हा आपल्याला पृथ्वीचं निरीक्षण करायचं म्हणजे पृथ्वीची माहिती घ्यायची, वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जाते. मग त्याच्यामध्ये सेन्सर्स असतात जे साध्या आपल्या दृश्य लहरींद्वारे घेतलं जातं किंवा इन्फ्रारेडद्वारे घेतलं जातं, पण याच्यामध्ये रडार वापरण्यात आलाय. म्हणजे इतर जे काही सेन्सर्स असतात ना, ते पृथ्वीकडून येणारं जे रेडिएशन आहे, पृथ्वीकडून वर अवकाशामध्ये जाणारी जी उष्णता आहे त्याला सेन्स करत असतात. या उपग्रहाकडून मायक्रोवेव्ह लहरी पाठवल्या जाणार आहेत पृथ्वीवर, त्या धडकतील जमिनीला आणि त्या पुन्हा जेव्हा परत उत्सर्जित होतील तर त्या पकडल्या जातील. आणि त्यामुळे पृथ्वीचं जे कुठल्याही स्थितीमध्ये म्हणजे 365 दिवस दिवसा किंवा रात्री प्रत्येक हवामानाच्या स्थितीमध्ये पृथ्वीचं निरीक्षण करण्याची या रडारची क्षमता आहे. आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे रडार वापरलेत, एक एल बँड आहे आणि एक एस बँड आहे. एल बँड रडार हे नासानी दिलंय, एस बँड रडार हे इस्रोनी दिलेलं आहे आणि हे दोन्ही रडार एकाच वेळेस काम करणार आहेत. त्यामुळे काही भाग जो एल बँड मधून सुटेल तो एस बँड मध्ये डिटेक्ट होईल, काही एस बँड मधून जो सुटेल तो एल बँड मधून डिटेक्ट होईल आणि दोन्हीच्या मदतीने पृथ्वीचं काही सेंटीमीटर एवढ्या अचूकतेने मापन करण्यात येणार आहे. तर त्यामुळे सगळ्या प्रकारचे भूभाग म्हणजे समजा अगदी आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या इथे दरडी कोसळतात पावसाळ्यामध्ये, तर कुठला जर भाग थोडासा जरी खचला असेल तरी आपल्याला लगेच आधीच त्याचं लक्षात येईल, कारण दर 12 दिवसांनी हा उपग्रह संपूर्ण पृथ्वीचं 3D स्कॅनिंग करणार आहे. त्यामुळे खूप कमी अंतराने आपल्याला होणारे हे बदल लक्षात येणार आहेत. हवामान बदल सुरू असतात, हवामान बदलाच्यामुळे सुद्धा आईस शीट जे आहेत ते त्याच्यामध्ये कमतरता किंवा ग्लेशियर्स मध्ये बदल दिसून येतात. तर या सगळ्या गोष्टींचं 5 वर्षांसाठीचं डेटा एक प्रचंड मोठी एक बँक डेटाची या सॅटेलाइटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि लागलाय हा सॅटेलाइट तयार करण्यासाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च आलाय. त्याच्यापैकी 11,000 कोटी हा अमेरिकेने केलाय आणि 1,000 कोटी भारताने केलेला आहे. मात्र मयुरेश, अमेरिका आणि भारतानं याच्यासाठी संयुक्तरित्या जरी काम केलेलं असलं तरी यातले जे दोन रडार आहेत प्रामुख्यानं की एल बँड आणि एस बँड, हे दोन रडार नेमकं काम कसे करणार आहेत? मी आता सांगितलं त्यानुसार एल बँड आणि एस बँड या दोन्हीच्या फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या आहेत. दोन्ही मायक्रोवेव्ह मध्येच काम करतात, म्हणजे त्यांच्या तरंग लांबी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्या तरंग लांबीला धरून आपल्याला मिळणारी जी फीचर्स आहेत ती वेगवेगळी असतील. म्हणजे एल बँड कडून येणारी जी लहर आहे ती जमिनीला धडकल्यानंतर त्याच्याकडून मिळणारी माहिती ही वेगळी असेल आणि एस बँड कडून मिळणारी माहिती वेगळी असेल आणि दोन्हीला एकत्र केलं जाईल. आता या लहरी जेव्हा अवकाशामध्ये जातील तेव्हा त्याची क्षमता ऑब्व्हियसली कमी झालेली असणार आहे, कारण वरून पाठवलेल्या लहरी पृथ्वीवर धडकणार, परत वर जातील, त्याच्यापैकी काही भागच त्याचा वर येईल. पण त्याच्यासाठी एक मोठाच्या मोठा 12 मीटरचा एक छत्रीसारखा उघडणारा अँटेना त्यांनी तयार केलाय. त्या अँटेनामध्ये या लहरी पकडल्या जातील आणि मग त्याच्यामधून ती इमेज तयार करण्यात येईल. या दोन्हीचं म्हणजे एक प्रकारचं मिश्रण या दोन्ही बँडच्या, त्याच्यामधून ती इमेज तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रामुख्यानं ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्याच्याबद्दलचे की निसर्गामध्ये जे काही सगळे बदल होणार आहेत त्यासाठी म्हणून ही अत्याधुनिक वेधशाळा उपयोगाची ठरणार आहे? दोन्ही प्रकार आहेत. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की सध्याच्या काळाचे नॉर्मल मॅप्स तयार करणे, म्हणजे सध्याचे प्रमाण म्हणजे 2030च्या दशकामधले प्रमाण मॅप आता तयार केले जातील या सॅटेलाइटच्या माध्यमातून. एक एक्झाम्पल देतो की समजा आता आपल्याकडची धरण आहे आणि धरणांचं नियोजन करायचं आहे, त्याचा पाणी साठा कुठपर्यंत जातोय किंवा त्याच्यावर काही अतिक्रमण होतंय का, सिल्टेशन किती झालेलं आहे, तर याचा एक प्रमाण मॅप आता तयार होईल. आणि मग नंतरच्या काळामध्ये या प्रमाण मॅपला धरून आपल्याला पुढचं नियोजन करता येईल की 2025-26 मध्ये ही स्थिती होती तर आता 2035-40 मध्ये काय आहे.
तर त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला रेट सुद्धा समजू शकेल सिल्टेशनचा किती आहे. हे एक उदाहरण दिलं. असं जगातले अनेक प्रकल्प असतील तर त्याच्यासाठीचं नियोजन करणं शक्य आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वाभाविकपणे आहेच आहे. यातलं एक ऍप्लिकेशन असं सांगितलं जातंय, आजच भूकंप झालाय रशियामध्ये, तर जगभरामधली अशी जेवढी काही भूकंपाची केंद्र आहेत त्या सगळ्यावर हे त्या भागांवर सातत्याने निरीक्षण करणार आहे. त्यामुळे समजा आता जर गेल्या 2-3 दिवसांमध्ये जर तिथल्या जमिनीमध्ये जो काही बदल झालाय आणि आज भूकंप झालाय, या दोन्हीचं रिलेशन तपासलं जाईल. एक मोठा डेटा सेट तयार केला जाईल आणि कदाचित भविष्यामध्ये AIMLच्या सहाय्याने अशी मॉडेल्स पण तयार होतील की थोडीशी जरी जमिनीची हालचाल झाली की मागच्या वेळेस अशी हालचाल झाल्यानंतर भूकंप झाला होता त्यानुसार अलर्ट देण्यात येतील. त्याच्यानंतर कुठल्या भूभागाला त्या भूकंपाचा फटका बसू शकेल हे आपल्याला आधीच समजू शकेल. सेम दर्डिंगच्या पण बाबतीमध्ये. तर या पद्धतीने संपूर्ण जगभरामध्ये एक तर भारत आणि अमेरिका या दोघांचे जे काही इंटरेस्टचे भूभाग आहेत तिथला तर डेटा तयारच होईल, पण जगातल्या इतरही देशांना या वेधशाळेचा लाभ होणार आहे आणि तोही मोफत होणार आहे. अमेरिकेने ऑलरेडी याचं टूल तयार करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला निसारची वेगळी लिंक बघायला मिळते. जेव्हापासून म्हणजे 90 दिवसांनी याचं काम चालू होईल, संपूर्ण ज्यावेळेस ते डिप्लॉय होईल आणि काम करायला लागेल त्यानंतर, तर त्यानंतर रोजचा डेटा सगळ्यांसाठी फ्रीली अवेलेबल असणार आहे. त्यामुळे आपल्याला सातत्याने आपल्या समजा भागाचं निरीक्षण करायचंय आणि आपल्या पण आपत्ती व्यवस्थापन समजा विभाग आहे तर त्या विभागाला सुद्धा आपल्या भागावर लक्ष ठेवता येऊ शकेल की इथे काय काय चेंजेस झालेले आहेत. मयुरेश, धन्यवाद या सविस्तर